जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज देवस्थानचा भंडारा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात सुनगाव नगरी दुमदुमली होती। महोत्सवाची सुरुवात गावातून श्री आवजी सिद्ध महाराज यांच्या भंडाऱ्याच्या मिरवणुकीने झाली। मिरवणुकीत सर्वप्रथम महाराजांचे दागिने, ज्यामध्ये कमरपट्टा, छत्र, घोडा आणि चांदीचे इतर दागिने असलेली भव्य पेटी सजवलेल्या रेगडीवर ठेवली होती। मिरवणुकीला वाद्यांच्या निनादाने सुरुवात झाली। सांस्कृतिक भजन मंडळ व विविध भजन मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। त्यानंतर सजवलेल्या 30 बैलगाड्यांमध्ये ज्वारीचे पीठ, डाळी आणि इतर साहित्य ठेवले होते। प्रत्येक बैलगाडीची पूजा महाराजांचे पुजारी नानकते कुटुंबाद्वारे केली गेली। त्यानंतर धुळकरींचा शेला व टोपी देऊन सत्कार करण्यात आला। मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली। मिरवणूक श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर परिसरात पोहोचल्यावर स्त्रियांनी भाकरी आणि पुरुषांनी उडदाचे वरण तयार केले। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। सुनगाव येथे दर्शन व भंडारा उत्सवासाठी जिल्ह्यासह बुलढाणा, जळगाव, खान्देश, अकोला, अमरावती, वाशिम, मध्य प्रदेश येथून भाविकांनी दाखल होत मनोभावे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला। 100 क्विंटल ज्वारीचे पीठ व 20 क्विंटल उडदाची डाळ महाप्रसादासाठी आवश्यक साहित्य तयार करण्यात आले। अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता सर्वप्रथम महिलांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात 80,000 भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सर्व गावकरी व तालुक्यातील मित्रमंडळ यांच्या सहकार्याने मंदिराच्या संचालक मंडळाने परिश्रम घेतले। श्री आवजी सिद्ध महाराज ग्राम सुनगावमध्ये सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम सुनगावमध्ये असून या ठिकाणी श्री आवजी सिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव महाकृष्ण षष्ठीला होत असतो। हा भंडारा महोत्सव होणाऱ्या दिवाळी आणि दसरा या सणापेक्षा मोठा असून या गावातील प्रत्येक नागरिक या दिवशी आवर्जून उपस्थित असतात। लाखो भक्तांची श्री आवजी सिद्ध महाराजांच्या श्रद्धा असून या ठिकाणी भंडारा महोत्सव हा 20 क्विंटल उडदाची डाळ आणि 100 क्विंटलच्या आसपास ज्वारीच्या भाकरीचा हा महाप्रसाद असतो। या ठिकाणी पहिली महिलाची पंगत असते आणि सर्वांना या प्रसादाचं वाटप करण्यात येते। या ठिकाणी भाविक भक्तांची खूप मोठी श्रद्धा असून कोणतंही शुभ कार्य करायचं असल्यास श्री आवजी सिद्ध महाराज यांच्यासमोर बेल मांडण्याची प्रथा असून त्यांना विचारल्याशिवाय कोणतेही काम या ठिकाणी करण्यात येत नाही। तसेच या ठिकाणी आवजी सिद्ध महाराजांचा खूप मोठा परिसर असून या ठिकाणी मोठमोठे उत्सव आणि सामाजिक कार्य या ठिकाणी साजरे करण्यात येत असतात। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।